तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडे पारू आणि आदित्य मात्र त्यांच्या रूममध्ये असतात. त्यावेळी आदित्य तर खूप खुश असतो. आदित्य म्हणू लागतो, फायनली पारू, मी जे स्वप्नामध्ये देखील बघितलं नव्हतं का असा दिवस परत येईल म्हणून मी माझ्या घरामध्ये मी माझ्या रूममध्ये परत आलोय. त्यानंतर आदित्य मात्र पारूला आता जवळ घेतो. त्यावेळी पारू मात्र लाजूनच लांब जाते. त्यावेळी आता आदित्य म्हणू लागतो की पारू इथं बस बरं का, तू आता बस झालं तुझं, नको हो काहीच मला ऐकूनच घ्यायचं नाही. आता माझं ना तुझ्यासोबत लग्न झालं आहे आणि तू माझी बायको आहे. त्यावेळी आता पारू तरीही ऐकत नसते. त्यावेळी आता पारू म्हणू लागते, आदित्य सर तुम्ही वरती झोपा, मी खाली झोपते. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, काय म्हणते पारू तू, तुला कळते का तरी, आपण आजीच्या घरी दोघंजण एका चटईवर झोपायचो, मग इथं काय हरकत आहे झोपायला, आपलं आता लग्न झालं आहे, आपण आता बेड शेअर नाही करू शकत का. त्यानंतर आदित्य पारूला मात्र बेडवर बसवतो. तेवढ्याच वेळामध्ये एक आवाज येतो. त्यामुळे आदित्य आणि पारू तर खूपच घाबरतात. त्यावेळी ते बेडवरच ते ब्लँकेट बाजूला करतात तर त्याच्या खाली पापड ठेवलेले असतात. आता त्यावेळी आदित्य म्हणतो, हे सगळं काम ना त्या नक्कीच प्रीतमचंच असणार आहे, त्याला मी सोडणारच नाही. तितक्याच वेळात प्रीतम आणि प्रिया मात्र हसतच आतमध्ये येतात. त्यावेळेत आदित्य तर डायरेक्टली प्रीतमचा कानच पकडतो आणि म्हणू लागतो, काय रे तुला हे करायला कुणी सांगितलं होतं. त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो, अरे दादा तुला माहिती आहे का, संसारामध्ये ना मी तुझ्यापेक्षा ना सिनियर आहे, तुला जर काही टिप्स हव्या असतील ना तर तू मला विचारून घे. आता त्यावेळी आदित्य मात्र मस्करीतच प्रीतमला मारू लागतो तर प्रीतम तिथनं पळून जातो. नंतर पारू म्हणू लागते, खरंच ना या दोघा भावांच्या नात्याला ना कुणाचीच नजर रागायला नको, खरंच हे राम लक्ष्मणासारखेच आहे. त्यावेळी प्रिया आणि पारू हसत असतात. तर दुसरीकडे इकडे श्रीकांत मात्र त्या हिलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न करतो. तितक्याच वेळामध्ये आदित्य आणि प्रीतम तिथे पळतच येतात. त्यावेळी प्रीतमला श्रीकांत विचारू लागतो, काय रे प्रीतम काय झाले तुला. त्यावेळी प्रीतम सांगू लागतो, बाबा कित्येक दिवसानंतर मला ना आज लहान झाल्यासारखं वाटते. किती दिवस झाले दादा घरात नव्हता ना, त्या जबाबदाऱ्याने मला जसं काय वाटत होतं मी कितीच मोठा माणूस झालो आहे, पण आता दादा परत आलाय ना, मला याच्याशी काहीच गरज नाही, आता मी छोटासा होऊन या घरामध्ये परत राहणार आहे. पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, प्रीतम मी असं काही बोलायचं नाही बरं का, जेव्हा मी या घरामध्ये नव्हतो तेव्हा तू सगळं कसं व्यवस्थितपणे हँडल केलं ना तसं तू आता करायचं आहे. त्यावेळी प्रीतम म्हणतो, नाही रे बाबा मी ना अजिबातच असं करणार नाही, कारण की तू तुझं जबाबदारी आहे आणि तुला काय करायचं ना तू ते तुझं तू कर. त्यानंतर श्रीकांतला प्रीतम आणि आदित्य मात्र मस्तपैकी मिठी मारतात. ते तिघे खूप आनंदात असतात. त्यानंतर आदित्य त्याच्या रूममध्ये परत येतो. तर तो पारूला घेऊन मस्तपैकी डान्स करू लागतो, म्हणू लागतो, पारू देखील खूप आनंदात असते. त्यावेळी आदित्य पारूला म्हणू लागतो, पारू आतापर्यंत मी ना तुला काहीच देऊ शकलो नाही, पण इथून पुढे ना मी कधीच तुझी साथ सोडणार नाही, तुला हवं ते मी तुझ्याजवळ आणून देईल. तर काय मग आदित्य गुडघ्यावर बसून पारूला गुलाबाचं फुलही देतो आणि तिला प्रपोजही करतो. त्यावेळी पारूही खूप खुश होते. त्यानंतर रात्री झोपल्यावर सकाळी पारूला उठायला खूप उशीर होतो. पारू घाई गडबडीनेच उठते. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, काय झालं पारू, थोडा उशीर झाला तर काहीच हरकत नाही ना. त्यावेळी पारू म्हणलं, आदित्य सर तुम्हाला कसं कळत नाही, आपलं पारू टिफिन सर्व्हिस अजूनही चालू आहे, मला तिकडं जावं लागेल, बायका वाट बघत असतील. त्यावेळी तर आदित्य म्हणू लागतो, हो पारू तू आवरून घे, मी तुला सोडायला तिकडे येतो. त्यावेळी पारूही हो म्हणते. त्यानंतर आदित्य आणि पारू मात्र त्या जाळीमध्ये त्या आजीच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. जात असताना समोर त्यांना खूप सारी गर्दी दिसते. आदित्य पारू तिथे गेल्यावर त्यांना तर ते बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण की त्यांचं जे टिफिन सर्व्हिसचं जे सामान असतं ते मात्र सगळं बाहेर फेकलेलं असतं आणि त्या घराला लॉकही असतं. त्यावेळी आदित्य आणि पारू खूप घाबरून जातात. त्यांना कळत नसतं हे कोणी केलं असेल म्हणून. पण तिथल्याच काही बायका सांगतात, BMCचा फोन नाही ते माणसं आले होते आणि डायरेक्टली त्यांनी सामान बाहेर फेकलं आणि लॉक लावून घेतलं, कारण की ते म्हणले या जाग्यावरनं घर बांधायलाच परवानगी नाही आहे. त्यावेळी आता त्या बायका म्हणू लागत्या, काय गं पारू आपलं आता काम बंद पडणार का. पण त्यावेळी पारूला ना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शब्दच उरलेले नसता. पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, याच्या अगोदर तर आपल्याला त्यांचं नोटीस वगैरे काही झालं नाही, हे असं अचानक कसं झालं असेल. मला तर वाटते पारू हिनं सगळं कुणीतरी मुद्दामून केलं आहे, आपण आपल्या घरात परत गेलो ना कुणाला तरी हे बघवलं नसेल म्हणून त्यांनी हे सगळं काही केलं असेल. तर दुसरीकडे दिशा मात्र आनंदातच त्या दामिनीला सांगू लागते. दिशा म्हणू लागते, हो हो हे सगळं मीच करू शकते, कारण की इतक्या चांगल्या आयडियाज कोणाच्या डोक्यात येऊ शकता. त्या मुलीचा ना मी आता संसार उद्ध्वस्त करणार आहे, आता मी तर त्या सुरुवातीला लागलीच आहे. त्यावेळी दामिनी फक्त दिशाकडे बघतच राहते. त्यावेळी आता दिशा म्हणू लागते, तिला ना खूप हवस होती ना की बिझनेस वुमन बनायची, मग पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर बनायची, बघ आता तिचा संसार कसा मी उद्ध्वस्त करते. त्यावेळी आता दामिनी म्हणू लागते, दिशा त्या मुलीला तू हलक्यात घेऊ नको, ती मुलगी ना खूप जिद्दी आहे, ती आता सध्या तर राहू दे पण पुढे चालून तिचा ना तो बिझनेस चालू करील आणि पुढची अहिल्यादेवी बनून पण दाखवेल. पण आता दिशाला मात्र हे आवडत नसतं म्हणून दिशा दामिनीवर खूप मोठ्याने ओरडते आणि म्हणूही लागते, काय गं तू तिच्या बाजूने की माझ्या बाजूने, माझ्यासमोर
तिचे गुणगान का गाते, मी काय काय नाही करत तिला तिचं उद्ध्वस्त करण्यासाठी, आणि तू तिचे गुणगान माझ्यासमोर गातेस का? त्यावेळी दामिनी म्हणते, नाही नाही दिशा, मी तुझ्या साईडनं आहे. दुसरीकडे आदित्य आणि पारू घरी येत असता. त्यावेळी आता प्रिया विचारू लागते की आदित्य दादा, पारू काय झालंय, तुमचा मूड असा ऑफ का दिसतोय? त्यावेळी पारू सांगू लागते, खरं तर प्रिया, माझं ना सगळं स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो, स्पष्टपणे काहीतरी सांगताल का, आम्हाला कळेल. त्यावेळी पारू आणि आदित्य जिकडं घडलेला सगळा प्रकार श्रीकांत, प्रिया आणि प्रीतमला सांगू लागतो. त्यानंतर प्रीतम म्हणतो, एवढंच ना, कशाला काळजी करतेस, आपण एखादी रूम किंवा आउट हाऊस कोणाचं काहीतरी आपण बुक करूया, तुझा बिझनेस तू तिथे चालू कर. त्यावेळी आता पारू म्हणू लागते की प्रीतम सर, या घराकडून ना मला काहीच नाही पाहिजे, मला माझ्या स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो, का पारू तू असं का बोलते, या घरातून तुला का मदत नाही घ्यायची? त्यावेळी पारू सांगू लागते की प्रीतम सर, खरं तर देवी आईनं माझा सून म्हणून अजूनही स्वीकार केलेला नाहीये, त्यामुळे मला या घरामधून ना मला कुठलीही मदत घ्यायची नाही. पण थोड्याच वेळामध्ये त्या चाळीतल्या बायका मात्र तिथे येत असतात. त्यावेळी दामिनी त्यांना आतच येऊ देत नसते. त्यांना विचारू लागते, तुम्ही कोण आहात आणि इतकं घाणेरड्या बायका आमच्या घरामध्ये कशाला येत आहे? त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की दामिनी, त्यांना आतमध्ये येऊ दे. त्या बायका आतमध्ये आल्यानंतर पारूला म्हणू लागतात, पारू तू काही पण कर, पण आपली पारू टिफिन सर्व्हिस आपलं बंद नाही पडलं पाहिजे, कारण की आम्हाला ना इथूनच एक आत्मविश्वास मिळाला होता, आम्ही काहीतरी करू शकतो म्हणून. अगं, आमच्या खाण्यापिण्याचे वांदे येते, हे जर बंद पडलं तर आम्ही तिकडचे पण कामं सोडून दिले आहे पारू. त्यानंतर त्या हॉस्टेलच्या मुलाची पण किती तकतक चालू आहे, कारण आपण जर टिफिन नाही बनवला तर त्यांना टिफिन कोण देणार आहे नेऊन? पण आता पारूला ना त्यांचं उत्तर देण्यासाठी तिला काहीच कळत नसतं, आता मी काय बोलू म्हणून पारू शांतच बसते. त्यावेळी दिशा मात्र हे सगळं आनंदातच बघत असते. तिथलीच एक बाई म्हणू लागते, खरं तर पारू तुला सांगू का, हे कुणीतरी मुद्दामून केलाय, कारण की ना तिथले मुलं सांगत होते, जेव्हा ते सामान बाहेर काढत होते ना, तेव्हा एक केस रंगलेली बाई मात्र तिथं इकून तिकून फेऱ्या मारत होती. त्यानंतर तर दिशाला धक्का बसतो आणि दिशा रागानेच पारूकडे बघू लागते. त्यावेळी आता आदित्य म्हणतो की पारू, तू अजिबात काळजी करू नको, तुझा हा बिझनेस ना मी आहे ना तोपर्यंत मी कधीच बंद पडू देणार नाही, मी काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. त्यावेळी पारूला थोडंसं धाडस येतं. त्यानंतर श्रीकांत म्हणतो, माझ्याकडे एक पर्याय आहे बाबा. श्रीकांत सांगू लागतो, आपलं ते आउट हाऊस आहे ना, एरवी ते बंद आहे, तिथं कुणी काही करतच नाहीये. त्यावेळी आता आदित्य म्हणू लागतो, हो पारू यार, त्या आउट हाऊसमध्ये मस्त तुझा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. पण त्यावेळी पारू काही ऐकायला तयारच नसते. आता श्रीकांत तिला कन्व्हिन्स करतो. त्यावेळी पारू म्हणते, ठीक आहे बाबा, मी माझा बिझनेस ना तिथं चालू करते, पण बाबा तुम्हाला ना माझ्याकडून त्या आउट हाऊसचं भाडं घ्यावं लागेल. आता त्यावेळी पारूचं तसं बोलणं ऐकून आईला तर तिच्याकडे रागाने बघू लागते. तर त्यावेळी श्रीकांत म्हणतो, पारू तू काय बोलते, तुला कळते का, त्या आउट हाऊसचं भाडं तू मला देणार आहे? त्यावेळी पारू म्हणते, हो बाबा, तुम्हाला त्या आउट हाऊसचं भाडं घ्यावंच लागेल. नंतर श्रीकांत हो म्हणतो, पण त्यावेळी आदित्य हसतच म्हणतो, बाबा ती तर काही ऐकणार नाही, तुम्हाला ते भाडं घ्यावंच लागेल. त्यानंतर मग आदित्य काही पैसे पारूकडे देतो. पारू मात्र श्रीकांतला पैसे देते, म्हणू लागते, बाबा हे घ्या टोकन. त्यानंतर आता श्रीकांत म्हणतो, पारू तुला माहिती आहे ना, माझ्या घरामध्ये ना जेवढे काय बिझनेस बाबतीत पैसे येतात ना, मी ते सगळे काही अहिल्याकडे म्हणजे माझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये देत असतो, प्लीज तू तिच्याकडेच दे ना. पण पारूचे पैसे आईला काही घेतच नसते. त्यावेळी आता श्रीकांत म्हणतो, आईला तुला कसं कळत नाही, लक्ष्मीला नाही म्हणते का? पण आता श्रीकांतच्या नाईलाजामुळे अहिल्याला ते पैसे घ्यावं लागते. आईला पैसे घेऊन तिथून रागातच निघून जाते. की सगळेजण अहिल्याकडे बघतच राहतात. त्यावेळी दामिनी तर खूपच असते. पण आता पारूच्या बिझनेसला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. आता तिचं कुणीच काही करू शकत नाही, कारण की ती स्वतःच्या घरामध्ये आणि स्वतःच्या आउट हाऊसमध्येच आहे. भाडं का देणं होईना, पण ती स्वतःच्या आउट हाऊसमध्ये म्हणल्यावर तिचं कुणीच काही करू शकणार नाही आणि घरच्याचं भरपूर तिथं लक्ष राहणारच झालं. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.